काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. भारताने पाकिस्तानवरती हल्ला करून आपला बदला घेतलेला आहे. यामुळे देशभरात एक जल्लोषाची लाट निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत शिंदेगड शिवसेनेचे प्रवक्ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट आहेत. शिरसाट साहेब, काय वाटतंय? आज सगळ्यात जास्त आनंद होतोय. मोदी साहेब आणि त्यांच्या टीमने जो आज काल रात्री जो हल्ला केला, प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ते होतं की कधी करतील हे साहेब. आणि ही जी उत्सुकता होती किंवा जो पाकिस्तानाबद्दलचा राग होता, तो आता आनंदामध्ये त्याचं परिवर्तन होत चाललं आहे. आता लोकांना वाटतं की येस, आता आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला. मुळामध्ये पाकिस्तान हा विषय मोठा नाही, परंतु भारताची जी रणनीती आहे ती ठरवायला जो काही वेळ लागला. आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर दिलं. हे काही क्षणात नाही होत राहत, याला सगळं विथ प्लॅनिंग असतं. आणि मुळामध्ये पाकिस्तानला घाबरण्याचं कोणतंच कारण नव्हतं. पाकिस्तान हा स्वतःच्या सैन्याच्या बळावर लढतच नाही कधी. तो लढतो अतिरेक्याच्या बळावर. त्याचं सैन्य कोण आहे? अतिरेकी. आणि काल भारतानं, आपल्या सैन्याने ज्या पद्धतीने, ज्या ताकदीने राग होता, तो आता आनंदामध्ये त्याचं परिवर्तन होत चाललं आहे. आता लोकांना वाटतं की येस, आता आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला. मुळामध्ये पाकिस्तान हा विषय मोठा नाही, परंतु भारताची जी रणनीती आहे ती ठरवायला जो काही वेळ लागला. आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर दिलं. हे काही क्षणात नाही होत राहत, याला सगळं विथ प्लॅनिंग असतं. आणि मुळामध्ये पाकिस्तानला घाबरण्याचं कोणतंच कारण नव्हतं. पाकिस्तान हा स्वतःच्या सैन्याच्या बळावर लढतच नाही कधी. तो लढतो अतिरेक्याच्या बळावर. त्याचं सैन्य कोण आहे? अतिरेकी. आणि काल भारतानं, आपल्या सैन्याने ज्या पद्धतीने, ज्या ताकदीने, तेच पहिले त्यांचे जे कंबरडे तोडलेत ना, 9-10 ठिकाणी हल्ले करून, आता पाकिस्तान आयुष्यात उठणार नाही. ही सुरुवात आहे, आणखी त्याला टाईम लागणार आहे. हे काही आता आज हल्ला केला आणि संपलं अशातला विषय नाही. हे युद्ध चालणार आहे. आणि म्हणून आजचं ही जी काही अटॅक केला भारतानं, त्याबद्दल प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे. आणि प्रत्येक भारतीय हा आपल्या पंतप्रधानासोबत आहे. दुसरा महत्त्वाचा बाब, एकीकडे काही विरोधक सातत्याने टीका करायची की हे नुसते बोलतात, मॉकड्रिल काय चाललंय, हल्ला करायला पाहिजे. त्यांनाही उत्तर आहे, ते त्यांच्यात हे कमी बुद्धीचे लोक आहेत. हो, हा विषय काय तुमच्या एखाद्या गावखेड्याचा विषय नाही आहे, एखाद्या स्टेटचा विषय नाही आहे. हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर जगभरातून आपल्याला पाठिंबा काय मिळतोय? आपल्या रणनीतीमुळे. आणि मग ही रणनीती ठरवताना 10 वेळेला विचार करावा लागतो. हे गल्लीमध्ये आपण जे भुगतो ना, हे इथपर्यंत ठीक वाटतं ते आपल्याला, परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर जर तुम्हाला जर संवाद साधायचा असेल, आज हल्ला केल्याबरोबर एकही देश असा नाही जो भारताबरोबर नाही. सर्व भारताबरोबर आहेत. याला म्हणतात रणनीती. आणि हे आखताना 10 वेळेला विचार करून करावा लागतो. हा छोटा मोठा खेळ नसतो. म्हणून हे टीका करणाऱ्यांचं आता सगळी तोंड बंद होतील आणि प्रत्येकजण भारतीय गौरवाने सांगेल, आमचं सैन्य तेवढं प्रबळ आहे, आमचा पंतप्रधान तेवढा प्रबळ आहे, आणि आम्ही केलेली कारवाई हा आता जग पाहतोय. ज्या आया बहिणींचं कुंकू पुसलं त्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. मी पाहत होतो तुमच्या चॅनलवर की महिला सांगत होती की मोदी साहेबांनी आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. आमच्या सिंदुराचं महत्त्व काय आहे हे मोदी साहेबांनी जाणून घेतलं. आणि म्हणून आज त्या बहिणींच्या डोळ्यातसुद्धा आनंदाश्रू आलेले आहेत की होय, माझ्या घरचा माझा पती गेला आहे, परंतु मला आज समाधान मिळालं की मोदी साहेबांनी त्याचा बदला 1च्या ऐवजी किती जण गेलेत आज आकडा आपल्याला सांगता येणार नाही. कोणी म्हणतं 100 गेले, 150 गेले, 6 गेले, 10 गेले. हा आकडा काही काळानंतर जरी कळाला, परंतु एक निश्चित आहे, आता अतिरेक्याचा कंबरडं पूर्ण मोडल्याशिवाय भारत थांबणार नाही. दुसरा महत्त्वाचा भाग, आता आपण ॲक्शन घेतलेली आहे, पाकिस्तान रिॲक्शन देईल, हा सुद्धा एक विषय आहे ना. म्हणून म्हटलं की रात्री ॲक्शन झाली म्हणून आता हे युद्ध संपलं, आता झालं, आता ॲक्शन झाली, शांत बसा, असं होत नसतं. हे आता चालणार आहे, हे पुढं चालेल. आणि मला वाटतं पाकिस्तानला जर शहाणपणा असेल ना, तर त्यांनी आता शांतच बसलेलं बरं. नसता पाकिस्तानचे ठिकरे उडायला टाईम लागणार नाही, मग पाकिस्तान या जगाच्या नकाशावर दिसणार नाही, एवढं मात्र सत्य आहे.
चीन पाकिस्तानला मदत करतोय, यामध्ये हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती या संबंधांचे कसे परिणाम असू शकतात? चीनचं नाही आहे, चीन हा पाकिस्तानला उचकत होता. चीन हा व्यापारी आहे, तो किती साथ देईल ना देईल याच्याबद्दल सगळ्याला शंका आहे. बाकीचे देश एखाद्या वेळेला साथ देतील म्हणलं तर त्याच्यावर विश्वास ठेवता येतो, परंतु चीनवर विश्वास ठेवण्यासारखं नाही. चीनला स्वतःचा व्यापार वाढवण्यासाठी पाकिस्तानच्या बॉर्डरचा उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणून आजच्या घडीला चीन उतरला तर त्याचे दुष्परिणाम चीनला सुद्धा भोगावे लागतील. एकंदरीत असं चित्र आहे. अमेरिका सोडणार नाही, रशिया आहे, बाकी सगळे इस्रायल आहे, असे सर्व देश जेव्हा भारताबरोबर आहेत त्या टायमाला चीनची कोंडी होईल. आणि चीन एवढा हुशार आहे, तो अशा वेळेला मला वाटतं पूर्णपणे यांच्याबरोबर उतरणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की हा आमच्यावरचा हल्ला आहे, हा भ्याड हल्ला आहे आणि आम्ही ह्याला प्रत्युत्तर द्यायला मोकळे आहोत. कधीही म्हणजे आमच्यासोबत भारताने छेडलेलं युद्ध आहे अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली. युद्ध छेडलंच ना, आता त्यात काय लपलेलं काय? हे युद्ध छेडलं गेलेलंच आहे, आता सुरुवात झालेली आहे. जेव्हा आम्ही रणनीती बनवत होतो त्या टायमाला हे स्टेटमेंट देत होते, आम्ही ऐसा करेंगे, हम वैसा करेंगे, हम अनुमान डालेंगे. आता काय जे करायचं आहे तुम्हाला फ्रीडम आहे. भारत त्याचं उत्तर कसं देईल हे जेव्हा तुम्ही पाहाल ना, मग त्यांना कळेल की नाही, पाकिस्तान मुळामध्ये बोलायला जास्त आहे, कृतीमध्ये शून्य आहे. आणि मग हे कृती शून्य असलेले लोक फक्त बोलून अब आया तो आया, अब मारा तो मारा, अब मार के देख, अशी त्यांची वृत्ती आहे. म्हणून आता पाकिस्तानला काय करावं हे सुचत नाही. तुम्ही पाहिलं असेल त्यांचे लोकसभेचं अधिवेशन बोलवलं, खासदारच उपस्थित नाहीत. देशावर संकट आलेलं आहे आणि खासदारच नाही त्या लोकसभेमध्ये. म्हणून त्यांच्यातली एकता नाही. पाकिस्तानमध्ये अंतर्गत युद्धाला सुरुवात होईल. आमच्याशी लढण्यापेक्षा ते अंतर्गत युद्धाला समोर जायला त्यांची फाटणार आहे. दुसरा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे हे संवेदनशील कॅटेगरीमध्ये घेतलेली शहर आहेत, म्हणजे याही शहरावरती मिसाईल हल्ला होऊ शकतो पाकिस्तानकडून, त्या संदर्भात काय सांगाल? हे बघा, ही सगळी गोष्ट जी आहे ना, हे संरक्षण खात्याची संबंधात आहे. याच्यावर माझ्यासारखा विद्वान मी नाही की माझ्यावर त्याच्यावर भाष्य करणं, परंतु याची सर्व प्रिकॉशन हे सरकार घेत असतं. सरकारने कुठे कुठे हल्ले होतील, कुठे काय करू शकतात, याचं सर्व प्लॅनिंग हे ते लोक करतात ना. देश चालवत आहेत, एवढं संरक्षण खातं आहे, हे तिन्ही दल आहेत, ह्या सर्वांनी प्लॅनिंग केलं असेल. म्हणून आपण त्यांच्यावर सोडलं पाहिजे. आता आपलं डोकं लढवण्यापेक्षा आपला पंतप्रधानावर विश्वास हेच खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेलं कवच आहे असं समजायला हरकत नाही. नरेंद्र मोदीचं अभिनंदन या हल्ल्यानंतर? अभिनंदन काय, अभिनंदन देशातला प्रत्येक नागरिक त्यांचं अभिनंदन करेल. मोदी साहेबांनी अशी प्रेस घेत बसले नाहीत, मोदी साहेब अशी बोलत बसले नाहीत, मोदी साहेब प्लॅन करत बसलेत. आताही 10 वाजता प्रेस आहे संरक्षण खात्याची, 11 वाजता पुन्हा मोदींची बैठक आहे. मोदी जेव्हा कोणता निर्णय घेतात, म्हणून म्हणलं होतं मोदी हे छोडेगा नाही, हे जे मी वाक्य बोललो होतं ते यासाठीच. आणि एखाद्या वेळेला असं एखादा युद्ध व्हायच्या पूर्वी देशाचा संरक्षण मंत्री जेव्हा बोलतो की तुमच्या मनात जे आहे ते मोदी साहेब करणार आहेत, तर त्यांनी त्याच वेळेला आपल्याला सिग्नल दिला होता की आमची तयारी झालेली आहे. आता हे मॉक ड्रिल लोकांना वाटतं काय छुटपुटची काहीतरी दाखवत आहेत, लोकांचं काहीतरी गैरसमज निर्माण करतायत आणि सेफ साईड होत आहेत. असं नसतं. देशाच्या पंतप्रधान किंवा आपल्या खात्यावर, सैन्यावर हा आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्या विश्वासाला आज माझं सैन्य सक्षमपणे उतरलेलं आहे. त्याचा आम्हाला गर्व आहे. आणि ते सैन्य पाकिस्तानला नेस्तनाबूत केल्याशिवाय वापससुद्धा येणार नाही. तर हे होते शिंदेगड शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सुद्धा या हल्ल्याचं स्वागत केलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन सुद्धा केलं आहे. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH